श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिल्यांदा आपण स्वच्छ ताट घेणार आहोत आणि त्यात स्वच्छ घेतलेले तांदूळ ठेवणार आहोत आणि नंतर त्या तांदळावर आपण स्वामींना व्यवस्थित ठेवणार आहोत. नंतर पंचामृताने त्यांना 11 वेळा स्नान घालणार आहोत आणि प्रत्येक पळीने स्नान घालताना प्रत्येक वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. आता बघा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता आपण पंचामृताने स्नान घातलेलं आहे. आता आपण व्यवस्थित स्वामींना रगडून घेणार आहोत, जेणेकरून एकदम स्वामींची मूर्तीचं स्वच्छपणे एकदम अभिषेक होईल. आता आपण स्वच्छ पाणी घेणार आहोत आणि त्या पाण्याने स्वामींना स्नान घालणार आहोत. तसंच 11 वेळा 11 वेळा पळीने स्नान घालताना स्वामींचा जप करायचा आहे. तर आता बघा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता आपण स्वामींना त्या पाण्यातून काढून एकदम व्यवस्थित दुसऱ्या पाण्यानं अजून एकदा स्वच्छ करून घेणार आहोत, जेणेकरून ते जे एकदम चिकट झालं असेल ते सगळं निघेल पंचामृताचं. आता आपण स्वामींना स्वच्छ कपड्याने एकदम पुसून घेणार आहोत. हा कपडा मी स्वामींना पुसण्यासाठीच केलेला आहे. तर आता आपण स्वामींना पुसून घेऊया आणि जे पंचामृत राहिलेलं आहे ते पंचामृत आपण तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला टाकायचं आहे. आता आपण देवघरात स्वामींना प्रस्थापित करूया, स्वामींची स्थापना करूया आणि स्वामींना प्रार्थना करूया. आता मी स्वामींना गुलाल लावलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.